हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 6 ADC आणि डॅक हा बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. या चॅप्टरमध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, ज्याला आपण डॅक असं म्हणतो शॉर्टमध्ये, तर तो डॅक आपल्याला बघायचा आहे. त्याचे वेगवेगळे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर डॅक म्हणजे काय, तर डॅक म्हणजे त्याच्या इनपुट्सला काय असतात, डिजिटल सिग्नल्स असतात आणि आउटपुटला ॲनालॉग सिग्नल तो काय करतो, प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आता हे इनपुट सिग्नल्स म्हणजे जे काय डिजिटल सिग्नल्स आहेत ते 0 आणि 1 या फॉर्ममध्ये असतील. मग ते 4 बीट असतील, 8 बीट असतील, 16 बीट असतील, या कोणत्याही बीट्समध्ये म्हणजे किंवा n नंबर्स ऑफ बीट्स असतील. ठीक आहे, n नंबर्स ऑफ बीट्स त्या ठिकाणी असतील. तर n नंबर ऑफ बीट्स जे आहेत ते इनपुटला अप्लाय केल्याच्यानंतर त्याच्या अकॉर्डिंगली म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला काय भेटेल, इथे ॲनालॉग सिग्नल भेटणार आहे. मग ही जी काय प्रोसेस आहे डिजिटल कोडवर्डची कन्व्हर्जन ऑफ ॲनालॉग सिग्नलमध्ये करणारा कोण असतो, तर तो डॅक असतो. ते जे काही सर्किट असतं त्याला काय तुम्ही काय म्हणणार, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. ह्या डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचे 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे वेटेड रेजिस्टर डॅक आणि दुसरा म्हणजे R2R लॅडर डॅक. ठीक आहे, त्यातला पहिला टॉपिक आपण घेणार आहोत, वेटेड रेजिस्टर डॅक. आता नावाचाच अर्थ आहे बघा, वेटेड रेजिस्टर म्हणजे काय, तर इथे तुम्ही रेजिस्टर्स वापरणार आहेत वेगवेगळे. ठीक आहे, आणि ह्या रेजिस्टरचं वेटेज जे आहे ते वेगवेगळं आहे. डायग्राममध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लगेच लक्षात येईल बघा. इथे R आहे, त्यानंतर 2R आहे, 4R आहे, 8R आहे. म्हणजे जो R घेऊ आपण, समजा R जर आपण 1 ओहम घेतला तर इथे 2R म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होईल, 2 ओहम. 4R म्हणजे त्याची व्हॅल्यू होईल 4 ओहम आणि 8R म्हणजे त्याची व्हॅल्यू होईल 8 ओहम. म्हणजेच काय, तर इथे प्रत्येक वेळेस काय होतं आहे की ज्या रेजिस्टरची जी काय वेटेज आहे ते वाढत जाते, किंवा आपण असं म्हणूयात की कमी कमी होत जाईल. ठीक आहे, तर बघा इथे तुमचा LSB आहे. इथे तुम्ही 4 इनपुट्स घेतलेले आहेत, ABCD. तर या ठिकाणी A तुमचा हा MSB पॉईंट आहे. MSB कसा, तर बघा MSB म्हणजे आपण जसं जे काही इनपुट्स देतो आपण, हा तुमचा 0 1. आता डॅक आहे, डॅक म्हणजे त्याला काय देणार तुम्ही, इनपुटला डिजिटल कोडवर्ड देणार. मग हे डिजिटल कोडवर्ड्स तुम्ही 0 1 फॉर्मॅटमध्ये देणार. त्याच्यामध्ये तुम्हाला MSB असतो माहीत, ठीक आहे, आणि LSB असतो. LSB MSB, तर ह्याच्यामधला ह्या 4 कोडवर्ड्समधला हा 0 जो आहे हा वाला तो म्हणजे तुमचा MSB आहे, आणि हा वाला 0 म्हणजे काय तुमचा LSB आहे. हे तुम्हाला बेसिकली सगळ्यांना माहिती आहे. तर जे अप्लाय करतो आहे आपण MSB आणि LSB, ते आपण या पद्धतीने अप्लाय करायचे की MSB तुमचा A पॉईंटला कनेक्ट झाला पाहिजे आणि LSB तुमचा D पॉईंटला कनेक्ट झाला पाहिजे. आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं 4 बीट जे आहेत ते इनपुट्स आहेत, आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय भेटणार आहे, आउटपुट भेटणार आहे. ते कसं भेटणार आहे, ॲनालॉग. आता ॲनालॉग म्हणजे इथे व्होल्टेजमध्ये तुम्हाला भेटेल, आउटपुट जे आहे ते व्होल्टेजमध्ये भेटणार आहे. आणि तुम्ही इनपुट कसं देणार आहे, 0 1 0 1 या काहीतरी फॉर्मॅटमध्ये 4 बीट असलेलं फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय देणार आहे, इनपुट देणार आहेत. म्हणजे 4 बीटच तुमचं इनपुट असेल आणि आउटपुट तुम्हाला काय भेटेल, त्या अकॉर्डिंगली काय भेटणार आहे, आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे, आता आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूयात. कन्स्ट्रक्शनमध्ये MSB जो आहे त्या जे काही पॉईंट आहे किंवा जे काही इनपुट आहे MSBचं, त्या MSB इनपुटला तुम्हाला लोअर किंवा सगळ्यात कमी रेजिस्टन्स म्हणजे R हा रेजिस्टन्स दिलेला आहे, आणि LSB जो आहे त्याला सगळ्यात हाय रेजिस्टन्स दिलेला आहे. याच्याच उलटं जर आपण असं म्हटलं की MSBमधून जो काही करंट फ्लो होईल तो कसा होईल, एकदम मॅक्झिमम करंट फ्लो होईल, आणि LSBमधून काय होईल, सगळ्यात मिनिमम करंट फ्लो होईल. कसा, कारण रेजिस्टन्स जास्त तर करंट कमी, त्यानुसार जो काही आपला LSB म्हणजे D पॉईंट आहे त्या D पॉईंटमधून करंट जो आहे तो स्लोली किंवा कमी प्रमाणात फ्लो होईल, मिनिमम करंट फ्लो होईल. आणि जर MSB पॉईंटमधून बघितलं तर मॅक्झिमम करंट फ्लो होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढच्या बाजूला हे 4ही इनपुट्स जे दिले आहेत ABCD, हे 4 इनपुट्स आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेले आहेत. हा इथे तुम्हाला इन्व्हर्टिंग टर्मिनल दिसतो आहे. हा इन्व्हर्टिंग टर्मिनलला तुम्ही जोडलेला आहे, आणि फीडबॅक रजिस्टर म्हणून R व्हॅल्यू घेतलेली आहे. म्हणजे काय, इथला जो R आहे या प्रत्येक 2R 4R 8R मधला जो R आहे तोच R म्हणजे आपण या ठिकाणी R फीडबॅक रजिस्टर म्हणून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला काय भेटते, आउटपुट भेटत आहे. आता ही जर काय तुम्ही डायग्राम जर बघितली सगळ्यांनी, तर ही डायग्राम जी आहे ती तुम्हाला समिंग ॲम्प्लिफायर म्हणजे ओपॅम्प ॲज अ ॲडर, ओपॅम्प ॲज अ ॲडर हा टॉपिक बघितला होता मी. तो ओपॅम्प ॲज अ ॲडर या टॉपिकसारखी किंवा त्याच्यासारखीच तुम्हाला ॲडिशन करणारी दिसते. आणि म्हणून आपण इथे जे काही रूल्स किंवा फॉर्म्युलेस वापरणार आहोत
याचा आउटपुट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कॅल्क्युलेट करावा लागेल किंवा त्याचं डिराईव्ह करायला लागेल, तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत. सगळ्यांना कन्स्ट्रक्शन समजलं आहे. त्याच्यानंतर बघा इथे आपण जे काय आउटपुट इक्वेशन असेल म्हणजेच V0 जो आहे तो त्याचं जे काय फॉर्म्युला असेल तो काय असेल, बाय युजिंग समिंग ॲम्प्लिफायर त्याचा फॉर्म्युला होता -RF डिव्हायडेड बाय इंटू V1 किंवा आपण असं म्हणूयात एकदम सिम्पल आपल्या भाषेमध्ये जर का तयार करायचं झालं तर त्याच्या अजून सोपं तुम्हाला सांगता येईल की या ठिकाणी तुम्ही इन्व्हर्टिंग ओपॅम वापरताय. इन्व्हर्टिंग ओपॅम म्हणजे त्याचा गेन बरोबर आउटपुट इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, आउटपुट इज इक्वल टू गेन इंटू व्ही इन राईट. मग आपण या ठिकाणी गेन हा जो काय आहे तो कोणत्या ओपॅमचा वापरणार आहे, इन्व्हर्टिंग, कारण तुम्ही इनपुट कुठं दिलेलं आहे, इन्व्हर्टिंग पॉईंटला दिलेलं आहे, म्हणून गेन त्याचा काय असतो हा नेहमी -RF अपॉन R इन किंवा RI, ठीक आहे, इंटू व्ही इन आहे. बघा गेन तुम्हाला भेटला इन्व्हर्टिंगचा गेन काय असतो -RF अपॉन RI आणि व्ही इन म्हणजे काय आहे तर या ठिकाणी एक V1 नाही आहे, किती आहेत बघा, A अधिक B अधिक C अधिक D म्हणजे A व्होल्टेज आहे, B व्होल्टेज आहे, C इनपुट आहे, D इनपुट आहे, म्हणजे हे 4 इनपुट्स आहेत. म्हणजे या चौघांची काय आहे इथे ॲडिशन. म्हणजे तुम्ही इथं काय म्हणू शकता, इथे तुम्ही म्हणू शकता A प्लस B प्लस C बरोबर, A प्लस B प्लस C प्लस D राईट. मग ह्यालाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर VO इज इक्वल टू, आता इथं RF आहे का, RF म्हणजे फीडबॅक रेजिस्टरचीच व्हॅल्यू काय आहे R आहे राईट, म्हणून मी तो लिहिला R आणि ते आहे मायनस, ठीक आहे. आणि इंटूमध्ये जर आता इथं बघितलं इथं RI एकच रेजिस्टर आहे का, नाही आहे, तर Aचा वेगळा आहे, Bचा वेगळा, Cचा वेगळा, Dचा वेगळा. डायग्राममध्ये बघा Aचा वेगळा रेजिस्टन्स आहे, Bचा 2R आहे, Cचा 4R आहे, Dचा 8R आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाचा रेजिस्टन्स लिहायचा आहे, म्हणून मी काय करेल तर Aचा काय आहे तर A डिवायडेड बाय बघा A डिवायडेड बाय R आहे, ठीक आहे, म्हणून मी तसा लिहिला. कारण आपल्याला काय करायचं इथे तर वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे, कारण प्रत्येकाचा रेजिस्टन्स वेगळा असल्यामुळे आपल्याला इथे त्याच्या भागाकाराला तो त्याचा रेजिस्टन्स घ्यायचा आहे, ठीक आहे. B डिवायडेड बाय काय येईल 2R प्लस C डिवायडेड बाय 4R प्लस D डिवायडेड बाय 8R, ठीक आहे. यालाच वेगवेगळ्या व्होल्टेजमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर आपण असंही लिहू शकतो की आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू -R इन ब्रॅकेट V1, त्याला तुम्ही V1 V2 असंही म्हणू शकता, V1 अपॉन R प्लस V2 अपॉन 2R प्लस V3 अपॉन 4R प्लस V4 अपॉन 8R, ठीक आहे. अशाही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. अजून एक तुम्ही चेंजेस काय करू शकता की याच्यामधला R जो आहे तो कॉमन घेऊ शकता. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू -R डिव्हायडेड बाय जर R केला तर R काय होईल, गेट कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय राहील फक्त मायनस सिम्बॉल राहील राईट. आणि ह्या मायनस सिम्बॉलच्या नंतर इन ब्रॅकेटमध्ये काय राहील फक्त V1 अपॉन 1 राहील राईट. त्याच्यानंतर इथे काय राहील V2 अपॉन 2 राहील, त्याच्यानंतर V3 अपॉन 4 राहील, याच्यानंतर V4 जो आहे अपॉन 8 राहील. म्हणजे तुम्ही या पद्धतीने बिल लिहू शकता, ठीक आहे. आता तुम्हाला कोणता फॉर्म्युला लक्षात राहतो तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आपण एक एक्झाम्पल घेऊन चालूया. तुम्हाला सगळ्यांना आउटपुट इक्वेशन याचं समजलं आहे. तुम्ही यापैकी कोणतंही एक आउटपुट इक्वेशन लक्षात ठेवा, हे ठेवा, हे ठेवा किंवा हे ठेवा, ठीक आहे. सोपं सगळ्यात शेवटचं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आता इथे तुम्ही ABCD वापरू शकता, म्हणजे V1ला A म्हणू शकता, V2ला B म्हणू शकता, V3ला C किंवा V4ला D, यापैकी तुम्ही काहीही म्हणू शकता, ठीक आहे. आता समजा आपल्याला इनपुट व्होल्टेज जे दिलेले आहेत, समजा आपण म्हटलं की आपल्याला आता कन्व्हर्जन करायचं आहे, ठीक आहे. मग आपण जे काय बायनरी नंबर्स आहेत ते काय असू शकतात, एकतर 0 असू शकतात किंवा 1 असू शकतात राईट. मग जर 0 असेल तर आपण त्याला म्हणतो 0 व्होल्ट, आणि जर 1 असेल तर आपण किती म्हणूयात की 4 व्होल्ट असेल, ठीक आहे. तर आउटपुट तुमचं काय येईल, म्हणजे आपण जे काय ओपॅम्पला व्होल्टेज जोडणार आहे त्याच्यानुसार आउटपुट येणार आहे आपलं, ठीक आहे. मग समजा जर 1 म्हणजे 4 व्होल्ट घेतला आणि 0 म्हणजे 0 व्होल्ट घेतला, ठीक आहे. तुम्ही इनपुट व्होल्टेजला दिलं 0 0 0 0, जर 0 0 व्होल्टेज दिलं, ठीक आहे, म्हणजे बायनरी नंबर्स दिले. बघा पुन्हा एकदा समजून सांगतो. आता तुम्ही काही इनपुटला काय दिलेलं आहे
तर 0 व्होल्टेज 0 व्होल्टेज 0 व्होल्टेज 0 व्होल्टेज 0 0 म्हणजे बायनरी कोड दिला तुम्ही ABCDला 0 0 0 तर आउटपुट तुमचं काय येईल बघा. आपण आता ते कॅल्क्युलेट करूयात. जर तुम्ही 0 0 0 दिलं म्हणजेच काय इथला ए हा 0 आहे, बी सी आणि डी, राईट. डी म्हणजे LSB आहे आणि ए म्हणजे MSB आहे. ही गोष्ट विसरायची नाही. तुम्ही कसं इनपुट देताय ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग MSB ABCD, ठीक आहे. ए आहे, LSB तुमचा डी आहे, ते दोघे पण किंवा सगळेच 0 आहे. त्याला आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. फॉर्म्युला होता व्ही म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस ए अपॉन, कसंही लक्षात ठेवा, V1 V2 म्हणा किंवा ए अपॉन 1 आहे तिथे, त्यानंतर बी अपॉन काय आहे 2 आहे, प्लस सी अपॉन 4 आहे आणि डी अपॉन काय आहे तर 8 आहे, राईट. आता इथे तुम्हाला 0 आहे सगळ्यांची व्हॅल्यू. 0 म्हणजे काय आहे तर 0 व्होल्ट आहे, राईट. मग तुमचं एची व्हॅल्यू काय झाली 0, बीची व्हॅल्यू 0, सीची व्हॅल्यू 0, डीची व्हॅल्यू 0. म्हणजेच काय सगळ्यांची व्हॅल्यू जर 0 असेल तर भागाकार काय येणार आहे तर 0च येणार आहे. म्हणजे तुमचं आउटपुट व्होल्टेज येईल 0 व्होल्ट, राईट. अजून एक इक्वेशन आपण घेऊयात की समजा आता तुमचं इनपुट जो काही कोड आहे तो काय आहे 0 0 0 1 आहे. इथे तुमचा ए बी सी आणि डी, LSB हा तुमचा 1 झालेला आहे, राईट. मग तुमचा आउटपुट इक्वेशन हाच जो फॉर्म्युला आहे तो पुन्हा एकदा वापरा. मायनस ए अपॉन 1 प्लस बी अपॉन 2 प्लस सी अपॉन 4 प्लस डी अपॉन 8. ठीक आहे. असा जर फॉर्म्युला आपण वापरला तर या ठिकाणी कोण 1 आहे रे तर D1 आहे. म्हणजेच ए 0 आहे, बी 0 आहे, या ठिकाणी ए 0 बी 0 आणि सी 0 आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू काय येईल 0 0 0, तिघांची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजे राहील काय रे फक्त तर तुमचं काय राहील मायनस इन ब्रॅकेट काय राहील तर डीची व्हॅल्यू राहील. डीची व्हॅल्यू किती आहे रे 1. 1 म्हणून काय घेतलेलं आहे आपण तर 4 व्होल्ट घेतले आहे, बरं बघा. 1 म्हणून आपण काय घेतलेलं आहे 4 व्होल्ट. मग 1 इज इक्वल टू 4 आहे म्हणून मी डीच्या जागेवर काय लिहितो 4 डिव्हायडेड बाय 8. ठीक आहे. मग जर 4 डिवायडेड बाय 8 असं जर लिहिलं आपण तर ॲन्सर काय येईल या ठिकाणी 1/2. आणि जर 1/2चं ॲन्सर काढलं तर उत्तर काय येतं 0.5 व्होल्ट. हे तुमचं काय आलेलं आहे 0 व्होल्टचं आउटपुट व्होल्टेजचं व्होल्टेज आलेलं आहे 0.4. केव्हा ज्यावेळेस तुमचा कोड वर्ड होता 0 0 0 1. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. याच्याच पुढचं आपण जर एक्झाम्पल घेतलं समजा काय आता बायनरी कोडवर्ड घ्या तुम्ही की तुमचं आता इनपुट व्होल्टेज काय आहे 0 0 1 0 आहे. म्हणजे ए बी सी आणि डी म्हणजेच काय तर तुमचं आता C1 आहे. मग आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू सीची लगेच तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे किंवा डायरेक्टली पुन्हा एकदा फॉर्म्युल्याला ए डिवायडेड बाय 1 प्लस बी डिवायडेड बाय 2 प्लस सी डिवायडेड बाय 4 प्लस डी डिवायडेड बाय 8 हा फॉर्म्युला जर वापरला तर तुम्हाला आउटपुटला काय भेटेल बघा. आता इथे कोण आहे तर C1 आहे, ए 0 आहे म्हणजे याची व्हॅल्यू 0 येणार आहे, बी 0 आहे त्याची व्हॅल्यू 0 येणार आहे, सीचं तसंच राहणार आहे, डीची व्हॅल्यू 0 होणार आहे. मग सीची व्हॅल्यू 1 आहे. 1 इज इक्वल टू आपण काय घेतलं होतं 4 घेतलं होतं, राईट. 1 इज इक्वल टू 4 असं म्हटलं होतं आपण अज्युम केलं होतं. मग 4 इकडे मायनस आहे इन ब्रॅकेट 4 डिवायडेड बाय 4 जर आपण घेतलं तर तुमचा ॲन्सर येणार आहे 1 व्होल्ट. हे काय भेटलं तुम्हाला आउटपुट व्होल्टेज भेटलेलं आहे. केव्हा ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज काय द्याल 0 0 1 0 द्याल त्यावेळेस. ठीक आहे. असंच जर तुम्ही 0 0 1 1 म्हणजे 3 इनपुट दिलं बायनरी कोड्समधलं आपण त्याला बायनरी डेसिमलमध्ये कन्वर्जन केलं तर 3 उत्तर येतं. ठीक आहे. 8 4 2 1 पद्धतीमुळे 2 अधिक 1 3 येतं उत्तर. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे जर तुम्ही 3 दिलं तर तुमचं जे आउटपुट इक्वेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे 1.5 व्होल्ट. 0.5चा तुम्हाला चेंजेस भेटेल. पण पुढे जर गेला तुम्ही 0 1 0 0 जर घेतलं म्हणजे 4 घेतलं इनपुट साईडला, ठीक आहे, बायनरी कोड 4 घेतला तर तुमचं आउटपुट जे येणार आहे ते काय येणार आहे 2 व्होल्ट. अशा पद्धतीने तुमच्या जर एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी तुमचं जे व्होल्टेज आहे ते बघा पहिलं होतं 0साठी 0, 1साठी होतं बघा या ठिकाणी 1साठी तुम्हाला काय भेटलं होतं 0.5, त्याच्यानंतर 2साठी काय भेटलं होतं तुम्हाला 2साठी भेटलं तुम्हाला 1 व्होल्ट, त्याच्यानंतर 3साठी भेटलं तुम्हाला 3 म्हणजे काय बायनरी 3 बरं का हे लक्षात घ्या.
त्यासाठी तुम्हाला भेटलं म्हणजे 0011साठी भेटलं तुम्हाला 1.5. त्याच्यानंतरचा जो काही बायनरी कोड आहे तो म्हणजे 0100 म्हणजे 4, त्यासाठी तुम्हाला 2 व्होल्ट भेटलं. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करत जर गेला तर तुम्हाला या पद्धतीचा कोडवर्ड भेटेल. मी इथे तुम्हाला कोडवर्ड लिहून घेतो बघा. हा 5 आहे, ठीक आहे, बायनरी डेसिमलमधला 5. त्याच्यानंतर हा 6, त्याच्यानंतर हा 7, त्याच्यानंतर 8, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर तुम्हाला काय भेटेल 9, त्याच्यानंतर हा 10 आहे, त्याच्यानंतर 11 भेटेल तुम्हाला, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 13, 14 आणि शेवटला 15च का मॅक्झिमम आहे कारण 4च बीट आहे. सगळे 1 1 झाले, याच्यावरती कोणी व्हॅल्यू जाऊ शकते का नाही, एकतर 0 किंवा 1, म्हणजे तुम्हाला 15पर्यंतच थांबायला लागेल. आणि असं जर करत गेलात तर याचं जे आउटपुट आहे बघा 0.5 वरती सरकायचं आहे. आता इथं 4ला तुमचं काय आलं म्हणजे 0100ला काय आलं 2 आलं, म्हणजे इथे काय येणार आहे 2.5 येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय येणार आहे 3 व्होल्ट, त्याच्यानंतर इथे काय येणार आहे 3.5 व्होल्ट, त्याच्यानंतर इथे 4 व्होल्ट, त्याच्यानंतर 9ला काय भेटणार आहे तुम्हाला 4.5 व्होल्ट, 10ला काय भेटणार आहे 5 व्होल्ट, त्याच्यानंतर 11ला काय भेटणार आहे तुम्हाला 5.5 व्होल्ट, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 12ला काय भेटणार आहे तुम्हाला 6 व्होल्ट, कम्प्लिटली हाफ भेटते बघा. त्याच्यानंतर 1101 म्हणजे 13ला किती भेटेल 6.5 व्होल्ट, त्याच्यानंतर 1110 म्हणजे काय तर तुमचा 14 आहे, तर 14ला काय भेटणार आहे तुमचं 7 व्होल्ट, आणि शेवटचा 15 म्हणजे 1111 15ला काय भेटणार तुम्हाला 7.5 व्होल्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, रेंजेस जे आहे त्या व्होल्टेजच्या म्हणजे ॲनालॉग डिजिटल दिल्यानंतर हा जो काही कोडवर्ड दिल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा ॲनालॉग आउटपुट त्या पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो कोडवर्ड काढू शकतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज वेटेड रेजिस्टर डॅक जो बघितलेला आहे. आता हा जो काही वेटेड रेजिस्टर डॅक जो आहे याचे काही ड्रॉबॅक्स आहेत बघा. पहिलं ड्रॉबॅक्स जे आहे की समजा आपण आता इथं 4 बीट आपण यूज केलं म्हणून इथे R 2R 4R 8R अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज काय करत गेलो इन्क्रीज करत गेलो. मात्र जर आपण ह्याची जर आपण 16 बीट किंवा 32 बीट किंवा 64 बीट ज्यावेळेस आपण व्हॅल्यूज घेऊयात त्यावेळेस काय होईल रे, समजा तुम्ही एक रेजिस्टन्स घेतला 10 ओमचा, ठीक आहे, 10 ओमचा घेतला, त्याच्या पुढचा रेजिस्टन्स घ्यायला काय आपल्याला लागेल 20 ओम, त्याच्या पुढचा आपल्याला काय होईल 30 ओहम, 30 नाही येणार, इथे काय येईल 10 × 4 म्हणजे 40 ओम येईल. त्याच्या म्हणजे 2 चेंज होत जाईल बघा. या ठिकाणी 2 काय आहे समजा 2 आहे, 2 होईल, 2 होईल, राईट. त्याच्यानंतर 2 होईल, 2 म्हणजे 8 होईल, राईट. म्हणजे इथं काय जो काय रेजिस्टन्स येणार आहे तो काय येणार आहे 18 ओमचा येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो येणार आहे तो कसा येईल 2 म्हणजे ती जी काही व्हॅल्यू आहे रेजिस्टन्सची व्हॅल्यू ती काय होती खूप जास्त इन्क्रीज डबल त्याच्या डबल अशा पद्धतीने ती खूप काय होते इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. मग एक वेळ अशी येईल कदाचित 32 बीटपर्यंत किंवा 64 बीटपर्यंत की तो रेजिस्टर आपण तयार करू शकत नाही किंवा मॅन्युफॅक्चर इझिली तयार करू शकत नाही किंवा तो आपल्याला इझिली अवेलेबल होणार नाही. म्हणजेच काय वेटेड रेजिस्टर डॅकचा जो काही ड्रॉबॅक काय आहे बघा की तुम्ही जो काही मिनिमम इथे रेजिस्टन्स घेणार आहे या ठिकाणी तुम्ही मिनिमम रेजिस्टन्स घेत आहे R आणि इथे काय घेत आहे मॅक्झिमम रेजिस्टन्स घेणार आहे. जो मिनिमम रेजिस्टन्स घ्याल त्यानुसार जो काही तुम्ही जितके बीट्स वाढवत जाल इकडे इनपुट वाढवणार आहात तर जेवढे इनपुट्स वाढवाल तेवढं काय होईल रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढत जाईल आणि एक वेळ असा येईल की तो जो काही रेजिस्टन्स आहे तो अवेलेबल आपल्याला नसणार आहे. आणि म्हणून आपण तो जो काही वेटेड रेजिस्टर डॅक जे आहे बाय प्रॅक्टिकली ते खूप अवघड आहे. त्याच्यानंतर अजून एक ड्रॉबॅक काय असू शकतो की या ठिकाणी करंट तुमचा पास करणार आहे तुम्ही, ठीक आहे. रेजिस्टरमधून ज्यावेळेस तुम्ही करंट पास करता त्या ठिकाणी टेम्परेचरचा इश्यू होऊ शकतो, टेम्परेचरही चेंज होऊ शकतं आणि जर टेम्परेचर चेंज झालं तुमचं येणारं जे आउटपुट आहे ते काय होऊ शकतं चुकवू शकतं कारण टेम्परेचरवर तुमचं आउटपुट डिपेंड असतं. जर टेम्परेचर खूप जास्त हीट झालं तर तुमचं आउटपुट काय होऊ शकतं चुकीचं येऊ शकतं. म्हणजे हाही त्याचा एक ड्रॉबॅक
आहे. आणि जर अजून एक शेवटचा ड्रॉबॅक आहे, समजा जर तुम्हाला या वेटेड रेजिस्टरची जर आय सी बनवायची असेल, जर तुम्ही आय सी बनवली तर तुम्हाला काय करायला लागतील, त्याला एक्सटर्नल रेजिस्टर्स बाहेरनं तुम्ही काय करू शकता, त्याला एक्सटर्नल रेजिस्टर तुम्हाला काय करायला लागतील, अप्लाय करायला लागतील किंवा जोडावे लागतील. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ते शक्य नाही आहे किंवा ते खूप अवघड आहे त्या आय सीला तो आपण एक्सटर्नल रेजिस्टर जोडणं. म्हणजे हे जे काही इनपुट आहे तुमचं ओपॅमचं, त्या ओपॅमच्या इनपुटला आपल्याला हे रेजिस्टर्स काय करायला लागतील, बाहेरनं बसवावे लागतील आणि म्हणून ते खूप डिफिकल्ट आहे. तर असे काही ड्रॉबॅक्स आहेत, त्याच्यामुळं आपण वेटेड रेजिस्टर डॅक हा वापरत नाही. मग कोणता वापरतो, तर R2R लॅडर डॅक, जो की आपल्याला याच्यानंतर बघायचा आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. का बरं उपोषण केलं सर? कोणी बाहेर बसले ते